म्हणजे डायरेक्ट कवितेला मी सुरुवात करतो. कुणाला डोळे झाकताच सुंदरा दिसते, कुणाला रंभा उर्वशी वसुंधरा दिसते. त्या मशिदीत, देवळात, त्या चर्चमध्ये, गुरुद्वाऱ्यात कुणाला देव दिसला का? पृथ्वीच्या जन्मापासून देव कोणाला दिसला नाही. देव पाहायची गोष्ट नाही. हे गाडगे बाबा सांगून गेले आणि तो दिसणार बी नाही. पण 32 कॅरेट सोन्यापेक्षा शुद्ध आपल्यावर प्रेम करणारे आपले आई वडील या समाजात आहेत आणि ते आपले खरे आई वडील, आपले देव आहेत. आणि फक्त आई नाही, आईन वडील दोघंही बरं का. कारण फक्त आईचं कर्तृत्व श्रेष्ठ आहे का? नाही. कुणाला डोळे झाकताच सुंदरा दिसते, कुणाला रंभा उर्वशी वसुंधरा दिसते. कुणाला डोळे झाकताच सुंदरा दिसते, कुणाला रंभा उर्वशी वसुंधरा दिसते. नव नाटकी जगास न जानो काय काय दिसते, मी डोळे झाकताच राबणारी माय दिसते. वाह, क्या बात. माया मायचं संसारिक ज्ञान बघत गेलो, त्यानं मनाचा अहंकार पुसत गेला. कधी कधी अहंकार व्हायचा. आपण भाषण करतो, व्याख्यान करतो, घरी गेलं की आमची आई म्हणायची, बाबू मुंगी होऊन साखर खाय, हत्ती होऊन लाकडं फोडू नको. त्यावेळेस संसाराच्या ज्ञानात माई आई मला PhD होल्डर वाटते. माया मायचं संसारिक ज्ञान बघत गेलो, त्यानं मनाचा अहंकार पुसत गेला आणि सतत चालणाऱ्या बापाच्या पायाच्या भेगाईत मला यशाचा मार्ग दिसत गेला. अरे गदगदून हसताना मटकन डोळेवले करणारी माय, गदगदून हसताना मटकन डोळेवले करणारी माय, दुखाचे डोंगर पेलताना सुखाचा झरा तिनच निर्माण करावा आणि आखूड पॅन्ट स्लीपर चप्पल घालून जग जिंकल्याचा अभिमान मा बापानच बाळगावा. अरे दुःखातून सुखाचे क्षण पाखडायले, दुःखातून सुखाचे क्षण पाखडायले आणि गवसलेल्या क्षणात अख्खं जीवन जगायले मले मा माईनं शिकवलं. दुःखातून सुखाचे क्षण पाखडायले आणि गवसलेल्या क्षणात अख्खं जीवन जगायले मले मा मायनं शिकवलं. आणि 40 रुपयाचं फाटकं बनेन घालून करोडो रुपयाची इज्जत कशी कमवाव हे मले मा बापानं शिकवलं. 40 रुपयाचं फाटकं बनेन घालून करोडो रुपयाची इज्जत कशी कमवाव हे मले मा बापानं शिकवलं. 5-50 हजार कधी मोजले नाही. एका दमाच्या हातानं मा बापाच्या मले संकटातून सावरण्याची ताकद त्या हातात आहे. मला संकटातून सावरण्याची ताकद त्या हातात आहे. ते सारेगमप भूपाळी भैरवी कशासोबत खातात नाही माहिती आमच्या आईला, पण तिनं गायलेल्या प्रत्येक रागात मला झोपवण्याची ताकद आहे. तिनं गायलेल्या प्रत्येक रागात मला झोपवण्याची ताकद आहे. भगवद्गीतेचा आणि मामाईचा कधी संबंध आला नाही. भगवद्गीतेचा आणि मामाईचा कधी संबंध आला नाही. पण कर्मण्यवाधिकार असते हा श्लोक ती दररोज जगते. कर्म करा, फळाची आशा करू नका. भगवद्गीतेचा मामाईचा कधी संबंध आला नाही, पण कर्मण्यवाधिकार असते हा श्लोक ती दररोज जगते. आणि कोण म्हणते माणूस नशिबाच्या मागे लागते, मा बाप उठल्यापासून नशीब बदलवण्यासाठी जगते आणि हे बावळट नशीब दररोज त्याच्या मागे लागते. कोणी म्हणे मा बाप आमदार आहे, कोणी म्हणे मा बाप खासदार आहे, कोणी म्हणे मा बाप जहागीरदार आहे. कोणी म्हणे मा बाप आमदार आहे, कोणी म्हणे मा बाप खासदार आहे, कोणी म्हणे मा बाप जहागीरदार आहे. छाती फुटेपर्यंत हा पठ्ठ्या सांगत असतो मा बाप इमानदार आहे. हा बाप इमानदार आहे. मानलं रे, मानलं की आमचा बाप आम्हाला गरिबीनं पोचतो, पण आम्हालाच माहित आहे तो त्याच्यासाठी काय काय सोसतो. असतील लखोपती करोडपती लोक या जगात, पण हसून दाखवा आनंदात जसा मा बाप दुःखात हसतो. हसून दाखवा आनंदात जसा मा बाप दुःखात हसतो. कितीतरी सुंदर चेहरे हजारो नजारे पाहिले असतील काळवणलेल्या डोळ्यानं मामायच्या, पण घमंड आहे मले की आजही माझा चेहरा तिला जगात सगळ्यात सुंदर दिसतो. भाऊ मातीचं घर, मातीचं अंगण, मातीची चूल, अख्खा आयुष्य मामाईनं मातीतच कालवलं. मातीचं घर, मातीचं अंगण, मातीची चूल, अख्खा आयुष्य मामाईनं मातीतच कालवलं. लोक म्हणती असतील बापाले की काय तो कमावलं. अरे कमावील कसा, अख्खा आयुष्य मा बापानं माणूस बनण्यातच घालवलं. शेवटी नामजप करायले, पूजा अर्चा करायले येळच नाही मामायले. शेवटी नामजप करायले, पूजा अर्चा करायले येळच नाही मामायले. तरी तिच्याच मनात मले खरा ईश्वराप्रती भाव दिसतो. आणि मंदिरात जाणं सोडलं रे मी बी, कारण उन्हानं काळवणलेल्या मा बापाच्या पाठीवरच मले संध्याकाळी देव दिसतो. शेवटी याच मायबापाचं नामस्मरण करत मले मरण येऊ दे आणि दमशील देवात हा चमत्कार होऊ दे. शेवटी याच मायबापाचं नामस्मरण करत मले मरण येऊ दे आणि दमशील देवात हा चमत्कार होऊ दे. तो स्वर्ग, तो मोक्ष तुझा तुलाच राहू दे. तो स्वर्ग, तो मोक्ष तुझा तुलाच राहू दे. पुन्हा फक्त एकदा
याच मायबापाच्या पोटी जन्म घेऊ दे, पुन्हा फक्त एकदा याच मायबापाच्या पोटी जन्म घेऊ दे. धन्यवाद.